महाराष्ट्रात आता साधे खड्डे बुजवायलाही पालकमंत्री व्हावं लागतं का असा सवाल विचारला जातोय। कारण एकीकडे नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 4 जीव गेले आणि नेते आणि त्यांचे समर्थक मात्र राजकारणात मशगूल आहेत। खड्ड्यांमुळे मृत्यूंना जबाबदार कोण यापेक्षा पालकमंत्री कोण यावर नेत्यांचे समर्थक चर्चा करतायत। पाहूया। नाशिकच्या खड्ड्यांमुळे 4 जणांचे जीव जाऊन शेकडो लोक जखमी झालेले असताना नेते आणि त्यांचे समर्थक राजकारणामध्ये मशगूल आहेत। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी नाव न घेता भाजपचे मंत्री महाजन यांच्या विरोधात बॅनरबाजी करत भुजबळांना पालकमंत्री करण्याचं आवाहन केलं। दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा। नाशिककरांच्या मनातील भावना राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक असं या बॅनरवर लिहिलंय। थोडक्यात भुजबळ पालकमंत्री नाहीत म्हणून शहरामध्ये खड्डे आहेत, त्यामुळे लोकांचे जीव गेलेत असा दावा या बॅनरमधून आहे। सशक्त पालकमंत्री हाच निकष असेल तर मग पुणे, मुंबई आणि ठाण्यातही खड्डे कशामुळे झाले, तिथले जीव का गेलेत हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। दरम्यान भुजबळांनी या बॅनरवर नाराजी व्यक्त केली। मात्र बोलायचं आहे पण बोलणार या आपल्या नेहमीच्या मूडमध्ये त्यांनी नाशिकचे खड्डे आणि पालकमंत्र्यांबद्दल प्रतिक्रिया सुद्धा दिली। खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषतः जे आहे रस्त्याचे काही मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, खड्डे वगैरे, त्यातून 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झाला आणि म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे। पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असा नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे। अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की नाशिकचं पालकमंत्री पद भुजबळांना द्या। चालेल ना, भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या, आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। 4 नाशिककर खड्ड्यामुळे दगावले आणि नेते त्याच खड्ड्यांवरून पालकमंत्र्यांचा खेळ खेळतायत। दुसरीकडे कुंभमेळ्याच्या कामावरून विरोधकांनी भाजपसह गिरीश महाजन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत निशाणा साधला। कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा। सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे, त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे। म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते, त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे। संजय राऊत हे महाराष्ट्राचे संपत राऊत आहेत। संपत राऊत म्हणजे ज्यांनी अख्खी शिवसेना संपवून टाकली, ते संपत राऊत म्हणजे संजय राऊत आहेत। संजय राऊतांनी उभाटा गटाचं अस्तित्व पार लयाला नेऊन टाकले। उद्धवजी ठाकरे यांची कारकीर्द संपवून टाकली। आदित्य ठाकरे यांचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपवण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय। त्यामुळं कुणाला चंपतराय म्हणण्यापेक्षा आपण संपतराव राऊत आहोत, ज्यांनी उभाटा गट पूर्णपणे संपवून टाकला, असे संपतराव राऊत म्हणजे संजय राऊत आहेत। त्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जवळजवळ सर्वच कंत्राटदार हे गुजराती आणि बिहार, यूपीचे बाहेरचे कंत्राटदार मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं घेतलेत। आता पहिल्या पाण्यामध्येच केलेली कामाची सगळी वाहून गेली आणि नको ते कामं केली। 33,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जात आहेत आणि या कंत्राटदारावर ते उधळपट्टी चालली आहे। बोगस कंत्राटदाराकडून बोगस कामं करून जी काही लूट चालली देवाच्या नावाने, त्या कुंभमेळ्याच्या नावाने, यावरून जनतेचा उद्रेक झाला असेल आणि ते बोर्ड लागले असतील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव